नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम ड्राईव्हच्या एम टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजा माने. पत्रकारितेतले ते राजा समजले जातात. मी राजा असं त्यांचं पत्रकारितेच्या प्रवासावरचं लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे. आता मी राजा माने यांना यासाठी आमंत्रित केलेलं आहे की राजकारण बदलत आहे. राजकारणी बदलत आहेत. राजकारण नेहमी प्रवाही असतं, ते कधी थांबत नसतं. आणि मग आत्ता या क्षणाला विकास आणि विचार या दोन्ही बद्दल प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मग अशा वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? कारण की सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, वेगवेगळे सम्राट जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते आता बहुतांश काय झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहे. आणि मग आपण पाहिलं की 6 खासदार फुटले, आता काही आमदार फुटणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये विकासाचं काय असा प्रश्न विचारला जातो. माझी दर्शकांना विनंती आहे की हा व्हिडिओ, ही चर्चा शेवटपर्यंत ऐका. विशेषतः पत्रकारांनी सुद्धा ऐकावी अशी विनंती आहे. आणि नागरिकांनी विकास, साक्षरता मोहीम आणि त्याच्यानंतर सोशल ऑडिट ड्राईव्ह जे सुरू होणार आहे त्यासाठी देखील ही मुलाखत अवश्य ऐकावी अशी विनंती आहे. सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहावं. तर राजा भाऊ, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही हा, गेली नमस्कार फळे सर. बोला ना. 40 वर्ष तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात. तुम्ही अनेक हम्म. नेते पाहिलेले आहेत, कार्यकर्ते पाहिलेले आहेत. आणि मी आता प्रस्तावनेमध्ये ओपनिंग स्टेटमेंट करताना जे काही बोललेलो आहे ते तुम्ही ऐकलंय. आता हो. या क्षणाला तुम्हाला असं काय मत आहे की नेते पक्ष बदलतात आहे आणि तिथे विकास आणि विचार कसा हरवतोय? तुमचं काय निरीक्षण आहे? फळे सर, एक तर गेल्या 30-35 वर्षाच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत जी महाराष्ट्राची जडणघडण झाली, याचे साक्षीदार तुम्ही आम्ही पत्रकार म्हणून आहोत. काय परंतु अ, जे संदर्भ प्रत्येक दशकात, म्हणजे विशेषतः 1960 नंतर देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जे संदर्भ बदलले, त्या समकालीन घडामोडींमुळं जे संदर्भ बदलले, त्या बदललेल्या संदर्भाचा राजकीय संस्कृतीवर आणि राजकारणातल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर परिणाम झाल्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. आणि याच लॉजिकच्या आधारावर मला असं वाटतं फळे सर, की आज जी नवी राजकीय संस्कृती तयार झाल्याचा अनुभव आपण घेतोय, त्याला देखील ते सामाजिक मानसशास्त्र किंवा राजकीय मानसशास्त्र, जे ज्या जे निकष आपण स्वातंत्र्यानंतरच्या राजकारण समाजकारणाला लावत आलेलो आहे, तेच निकष आजच्या राजकारणाला आणि राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना लावावे लागतील, असं माझं मूलभूत मत आहे. आता या मता संदर्भात व्यक्तिनिहाय, जिल्हानिहाय, राज्यनिहाय प्रत्येकाचं विश्लेषण वेगवेगळं असू शकतं. परंतु याचा बेस हा मी सांगितलेल्या मुद्द्यांचाच आहे, असं माझं ठाम मत आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही वसंतदादा पाटील यांचं एक पुस्तकच प्रकाशित केलेलं आहे. आणि ते 7वी पास होते तरी देखील त्यांचा प्रशासनावर, त्याच्यानंतर त्यांचा जो बारीक अभ्यास होता महाराष्ट्राचा त्या हा. संबंधी, तशा तोलामोलाचा नेता म्हणजे आधी तुम्ही वसंतदादांचा विकासाच्या बद्दल, म्हणजे ग्रामीण विकास असेल, शहरी विकास असेल,
शैक्षणिक विकास असेल, त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले जे आज त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसते. आणि मग हो. वसंतदादांसारखा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता आणि त्यांनी जे हम्म. केलेलं काम आणि आत्ता मग त्याचं प्रतिबिंब पडावं, दिसावं एखाद्या नेत्यामध्ये, असा कुठला नेता तुम्हाला दिसतोय का? नाही, कसं आहे माहितीये का, मी मी जे म्हणालो कालानुरूप हे राजकीय सामाजिक बदल होणारच आहेत आणि त्यानुसार राजकारण, समाजकारण आणि तमाम जनता यात देखील बदल होणारच आहेत. स्वर्गीय लोकनेते वसंतदादा पाटील यांची पिढी ही स्वातंत्र्य चळवळीत काम करून स्वातंत्र्यानंतर राजकारणात, समाजकारणात आलेली ती पिढी होती आणि त्यामुळं त्या पिढीला स्वातंत्र्याविषयी, स्वातंत्र्यात त्यांनी दिलेलं योगदान याचा जेवढा अभिमान होता, तेवढंच की बाबा हे सुराज्य झालं पाहिजे. या सुराज्य होण्यासाठी आपण आपल्या जीवाची बाजी स्वातंत्र्य लढ्यात लावली. त्या पद्धतीनं सुराज्य करण्यासाठी देखील आपण योगदान दिलं पाहिजे. या पवित्र भावनेतून त्यांनी राजकारण आणि समाजकारण केल्याचं आपण पाहतो. फळे सर, मला आवर्जून सांगितलं पाहिजे की वसंतदादा पाटील हे माजी मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांनी जे काम केलं ते ते इतकं धाडसी की बाबा दक्षिण महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रात प्रति सरकार, की ज्याला पत्री सरकार चळवळ म्हटली गेली, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे चळवळ झाली, त्या समकालीन वसंतदादा पाटील यांनी जे आक्रमक स्वातंत्र्य लढा दिला क्रांतीवीर म्हणून, त्यानंतर अनेकदा त्यांच्या जीवावर बेतलेलं असतानाही त्यांनी स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा केली नाही. किंबहुना छातीवर गोळ्या झेलल्या, अशा प्रकारची व्यक्तिमत्व ती होती. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासासाठी नक्की काय केलं पाहिजे, शिक्षण त्यांचं नव्हतं, परंतु त्यांचा दृष्टिकोन हा व्यापक होता, भविष्याचा वेध घेणारा होता. त्यामुळं त्यांनी ग्राम विकास करताना लोकांचा सहभाग अगदी गाव पातळीपासून, आपल्याला मी सांगू इच्छितो की वसंतदादा पाटील यांचं सांगली जिल्ह्यातलं जे पद्माळे हे गाव आहे, त्या गावात शाळा सुरू व्हावी म्हणून वसंतदादा पाटलांच्या आजीनं आपल्या वाड्यातला व्हरांडा शाळेसाठी दिला, आपल्या घरातली जागा शाळेसाठी दिली. ही जी भावना आहे, किंवा बालपणातच आपल्या गावच्या नदीला पूर येतो, कृष्णेला पूर येतो आणि त्यासाठी तिथला पाणवठा हा चांगला झाला पाहिजे, यासाठी श्रमदान हे केलं पाहिजे आणि ते मी एकट्याने नाही तर गावानं केले पाहिजे, अशा प्रकारचा विचार आणि भावना असलेले ते लोक होते. आणि त्यामुळं ग्राम विकास हा फक्त गावापुरता मर्यादित न ठेवता तो राज्यभर कशा पद्धतीनं पुढे नेला पाहिजे, याचा दृष्टिकोन त्यांनी अगोदर अभ्यास करून विकसित केला आणि त्या पद्धतीनं गाव पातळीवरच काम राज्य पातळीवर पोहोचवलं. आणि त्या पिढीच्या योगदानामुळेच महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात कधी कृषी क्रांतीमुळं, कधी सहकारातल्या क्रांतीमुळं, कधी जलसंधारण आणि धरणांच्या विकासामुळं, तर कधी औद्योगिक क्रांतीमुळं हा विकसित होत गेला.
आणि तो विकसित होत असताना एक सामाजिक दृष्टिकोन, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला हे काम माझं आहे हे समजून काम करण्याची आपापल्या क्षेत्रात एक मानसिकता तयार व्हावी, अशा प्रकारची भूमिका आणि प्रत्यक्ष कृती त्या पिढीतल्या राजकारण्यांनी करण्याचा प्रयत्न हा स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक दशकात देशात राजकीय किती उलथापालथ हो, मग 1950चं दशक असो, 1960चं दशक असो, की ज्या दशकामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये इंदिरा गांधींचा उदय झाला. इंदिरा गांधींच्या उदयानंतर जे देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली, त्या दिशेनं प्रत्येक दशकाचं राजकारण आणि राजकीय संस्कृती बदलल्याचा अनुभव देशानं, महाराष्ट्रानं घेतला. परंतु संस्कृती बदलली तरी विकासाचा दृष्टिकोन आणि महाराष्ट्राचं वेगळेपण जतन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी प्रत्येक दशकात केल्याचा अनुभव आपल्याला आलेला आहे, डॉक्टर अनिल फळे सर. तर त्यामुळं नव्या पिढीच्या राजकारणाला आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं हे चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं, काळ बदलतो, विकासाच्या व्याख्या बदलतात, अर्थकारणाच्या व्याख्या बदलतात, प्रत्येक क्षेत्राचं अर्थशास्त्र बदलतं आणि त्या बदललेल्या अर्थशास्त्राचा परिणाम एकूण समाज व्यवस्था, राजकारण आणि समाजकारण यांच्यावर होतो. आणि तोच परिणाम गेल्या 2 दशकातील राजकीय घडामोडींचा परिणाम आपण आज अनुभवतोय. आणि त्या परिणामातून जी काही राजकीय संस्कृती तयार झालेली आहे ती जुन्या पिढीतल्या किंवा तुमच्या माझ्या पिढीतल्या पत्रकारांना, संपादकांना आवडेलच असं नाही. परंतु हे सत्य आहे की रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स, म्हणजे खुद्द शरद पवारांनी आपल्या आत्मकथनामध्ये मोदींच्या उदयाचं आणि मोदी पर्वाचं वर्णन करताना मोदींच्या राजकारणाचं वर्णन हे रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स असं केलं होतं. हे आपल्या केलेलं आहे, आपण ते वाचलेलं आहे. ज्यांनी वाचलं नाही ते वाचतीलही. परंतु याचा अर्थ काय की तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड कशा पद्धतीनं राहाल की जे नेक्स्ट जेन ही जी नवी संकल्पना आहे, नेक्स्ट जेनला आता सगळं झटपट पाहिजे, राजकारण असो अथवा व्यक्तिगत आपलं करिअर असो, त्या प्रत्येक गोष्टीत झटपट रिझल्ट ओरिएंटेड असं काम आणि रिझल्ट ओरिएंटेड अशी कृती ही प्रत्येकाला हवी आहे. ती जुन्या पिढीला किंवा ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून जी संस्कृती जतन केली होती, राजकीय संस्कृती, ती आज तुम्हाला अनुभवायला मिळेलच याचं असं नाही. त्याचं कारण असं की ज्या काळात नेत्याचा उदय झालेला आहे त्या उदय झालेल्या काळातील संस्कार, राजकीय संस्कार घेऊनच तो नेता मोठा होत असताना आपण पाहतो, ते कार्यकर्ते मोठे होत असताना आपण पाहतो. आणि ते मोठे होत असताना त्या संस्कृतीचं, की ज्याला आपण स्पष्टपणे रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स असं म्हणू शकू, त्या संस्कृतीशी इमान राखण्याचं काम करत असताना बाकीच्या गोष्टी या गौण मानल्या जातात. राजकीय विचार, राजकीय तत्व ही रिझल्ट ओरिएंटेड राजकारणात
तुलनेनं कमी लेखली जातात, असा अनुभव आजची राजकीय संस्कृती देते असं म्हणायला हरकत नाही. नाही, आता तुम्ही यशवंतरावजी चव्हाण यांच्या लोकनेते पदाचा उल्लेख केला, त्यांची दृष्टीचा उल्लेख केलाय. तर ते मला तो प्रश्न जो मी तुम्हाला विचारला, की जसं वसंतदादा पाटील, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण, आणि आता मधल्या काळात झालेले सगळे मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही असं म्हणताय की कुठल्याही गोष्टीकडे नकारात्मकच पाहायला पाहिजे असं नाहीये, बरोबर? हो, त्या त्या हो. काळातली आव्हानं वेगळी असतात, सामाजिक परिस्थिती वेगळी असतात, विकासाचे काळ बदललेला आहे, विकासाची व्याख्या काळ बदललेला बदललेली आहे आहे. वगैरे. तर मग मला सांगा की ज्यांच्या म्हणजे यशवंतरावजी चव्हाण किंवा वसंतदादा पाटील यांची आठवण यावी अशा दृष्टीने गेल्या 10 वर्षामध्ये काही काम झालेलं, किंवा त्याच्यामध्ये काही म्हणजे जर आता सिंचनाचं काम आहे, ग्रामविकासाचं काम आहे, शहरी विकासाचं काम आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला सकारात्मकता दिसलेली आहे आणि तुम्ही कशा प्रकारे त्याच्याकडे पाहताय? नाही, मी याच्याकडं कसं पाहतो, तुम्ही आम्ही काँग्रेसचे आणि वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री आतापर्यंत पाहिलेले आहेत, त्यांच्या सोबत जवळून आपण अनुभव घेतलेले आहेत आणि ती सरकार, ती पक्ष, त्या पक्षाची संस्कृती ही आपण आतापर्यंत अनुभवलेली आहे. 2014 नंतर जे काय आपण भारतीय जनता पक्ष, स्पष्ट थेट बोलायचं तर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती आणि यांचं राजकारण, याविषयी जर बोलायचं झालं तर मी जे सांगितलं किंवा रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स, अर्थकारण यापेक्षा तुम्हाला लोकांना थेट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत का, या मुद्द्याला महत्व दिलं जातं. त्याचबरोबर आपण उदाहरणच घ्यायची झाली तर समृद्धी मार्ग असेल किंवा कोस्टल मार्ग असेल किंवा आता सुरू झालेला ज्याला मिसिंग लिंक म्हटलं जातं तो रोड असेल किंवा राज्यभरात विदर्भ, मराठवाडा, सर्वच विभागात, कोकणात जे रस्त्यांचं जाळं आपण फिरत असताना त्याचा अनुभव घेतो, ते पाहिल्यानंतर आपल्याला कधी कधी अनेक जण विचारतात किंवा काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात एखादा रस्ता मंजूर जरी झाला तरी तो व्हायला अनेक वर्ष जायची. यांचं मात्र गतिमान असं काम दिसतं आणि यांनी दिसणाऱ्या कामांवर की जे नेक्स्ट जेनला आवडतं, जे ज्या नव्या पिढ्या या ज्या पुढच्या 25-30 वर्षात समाजकारण आणि राजकारण करणार आहेत, त्यांना जे आवडतं ते भारतीय जनता पक्ष अग्रक्रमानं करतं, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. आता हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये तथ्यांश अजिबातच नाही असं देखील म्हणता येणार नाही. तथ्यांश जरूर आहे. आणि हम्म, विकासाचं राजकारण, विकासाप्रती मग आता त्यांनी जसं विकसित महाराष्ट्र 2047 असा हम्म, एक नियोजन आराखडा जाहीर केलेला आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय काय बदल केले पाहिजेत, लोकांचा कसा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे, अनेक लाखो हम्म, नागरिकांनी त्याच्यामध्ये प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या सूचना देखील केलेल्या आहेत. हे नियोजन हम्म, म्हणून अतिशय चांगलं आहे. म्हणजे नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना करणं, त्या माध्यमातून काम करणं आणि प्रत्येक गोष्टीला शाश्वत विकासाचा चेहरा आम्ही देतोय असं सांगणं, हे हम्म. सांगितलं जात आहे. परंतु तुम्ही आता बघा, शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे, समृद्धी होय. महामार्गाला विरोध झाला होता. तर हो. याच्यामध्ये बाकीचे आता वाढवण बंदर आहे, तिसरी मुंबई, चौथी मुंबई, म्हणजे बऱ्याच गोष्टी चालू आहेत. ते स्वतःला नाही, नाही, इन्फ्रामॅन. साधं तुम्हाला सांगतो, हा. आपण जर नवी मुंबई विमानतळावर अशात गेलेला असाल तर ते त्या विमानतळाची रचना, भव्यता बघितल्यानंतर अरे हे किती फास्ट झालं असं प्रत्येकाला वाटू शकतं. म्हणजे नवी मुंबई विमानतळाची चर्चा
सुरू राज्यभर सुरू असताना ते तयारही झालं, सुरूही झालं. आपण बघतो मराठवाड्यात अनेक प्रकल्पाचा असा अनुभव घेतलेला आहे की 2-2, 3-3 पिढ्या गेल्या तरी त्या प्रकल्पाची चर्चाच होत राहिली. परंतु त्यातून जे गतिमान पद्धतीनं जी कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातल्या रेल्वे रुंदीकरणाचा विषय, पत्रकार म्हणून आपण किती वर्ष त्याच्यावर बातम्या छापल्या, किती वर्ष आपण त्या प्रश्नावर लिहित होतो सातत्यानं. म्हणजे अ, अ, ज्याला गतीनं काम करणं तुमची इच्छा असेल, तुम्ही मंजूर करून ठेवला असेल, तुम्हाला ते झालं पाहिजे ही तुमची भावना असेल, परंतु ते जर होतच नसेल किंवा कासव गतीनं होत असेल तर त्याला अर्थ नसतो ना. आणि नाही आता त्यामुळं बरं का, मी थोडस तुम्हाला अडवतो, कारण आपला वेळ हो. थोडासा असा संपत आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला अडवतो. मला जो जी जी प्रश्न जी. विचारायचा आहे तुम्हाला, की हा विचारा ना. हा प्रश्न बेरोजगारीचा असेल, तुमचा पायाभूत हम्म, सुविधा विकासाचा असेल, म्हणजे रस्ते वगैरे जसं तुम्ही सांगितलं हे ते, आणि मी जे हम्म, म्हणतोय की आता जसं अल निनोचा आत्ता प्रश्न आहे, मग पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, मग त्या दृष्टीने जी दृष्टी आहे ते सगळं, आणि विकासाच्या गतीने ते कार्यक्रम होत आहेत. परंतु हम्म, जसं आता राजू शेट्टी असतील, सतेज पाटील असेल, हे वेगवेगळे हम्म, जे नेते, त्या शक्तीपीठाचा जो काय महामार्ग स्थापन, म्हणजे ते जे चाललेलं आहे त्याला ते प्रचंड हम्म, मोठा विरोध करत आहेत. त्यांचे जे मुद्दे आहेत की शेतकऱ्यांच्या शेतीचं काय, पर्यावरणाचं काय, वृक्षतोडीचं काय, आणि दुसरीकडे हम्म, महत्वाचं म्हणजे ते असं म्हणत आहेत की 1 लाख कोटी रुपये तुम्ही इकडे उपलब्ध करता. भलं तुमच्या त्या बजेटच्या व्यतिरिक्त आहेत, किंवा वर्ल्ड बँक असेल किंवा बाकीच्या माध्यमातून तुम्ही उभे करता, हा भाग वेगळा. परंतु तेवढी हम्म, तत्परता, तेवढी गतिमानता हम्म, हे प्रश्न सोडवण्यासाठी का करत नाही मूळ, असा त्यांचा प्रश्न हम्म. आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एक शेतकऱ्यांची चळवळ, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या चळवळीला नवा आयाम देऊन एक इतिहास घडवणारे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि सतेज पाटील हे जरी काँग्रेस पक्षाचे असले, कुठल्या पक्षाचे नेते असले, तरी त्यांचा नव्या पिढीतले राजकारणी म्हणून एक चांगला दृष्टिकोन महाराष्ट्रानं नेहमीच अनुभवलेला आहे. त्यामुळं ही दोन व्यक्तिमत्व कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात जी आंदोलनं करतायत त्याला सरकारनं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईटली घेणं हे चुकीचं ठरणार आहे. त्यांचे नक्की मुद्दे काय आहेत त्या मुद्द्यावर जाहीर चर्चा आणि त्या चर्चेवर जाहीर सोल्युशन देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. नाही, बरोबर आहे. आता बघा, आता थोडंसं आपण आता जाता जाता काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं आपण यशवंतरावजी चव्हाण यांच्यापासून आता फडणवीसांपर्यंत उल्लेख करतोय. याच्यामध्ये आता प्रत्येक पिढी बदलते. आता काय मिलिनियल, त्याच्यानंतर जेन झी, अल्फा, हे जे काही सध्या ग्रामीण शहरी भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा जो आता उद्रेक व्हायला लागलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, जसा मराठवाड्यातला अभिजित दिपके असेल, किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं सुरू आहेत वेगवेगळ्या प्रकारची. या पिढीच्या आता तो त्यांना कोणाचं काय आहे आणि कोणाचं काय हेतू आहे वगैरे हे सगळं बाजूला ठेवू आपण. पण आजची पिढी जी जशी आता आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेली, तो संघर्ष सामाजिक पातळीवरचा आपण पाहिला. हे हे प्रश्न सोडवण्यासाठी असा कुठला सक्षम नेता तुम्हाला आता या क्षणाला महाराष्ट्रात दिसतोय? एक तर आज म्हणजे
देवेंद्र फडणवीस हे सक्षम नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मी तसं तसं मला म्हणायचं नाही. आता हे बघा की लोकांच्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही सोशल मीडियामध्ये बघा किंवा एकूण जो काही आहे सूर, हा. आता कसं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये सरळ सरळ दोन भाग झालेले आहेत. हा हम्म. हा महायुतीचा समर्थक आहे, हा महाविकास आघाडीचा आहे, हा हम्म. काँग्रेसचा आहे, हा भाजपचा आहे. मग तसं पत्रकारितेमध्ये देखील ते आता व्हायला लागलेलं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण दोघेही मी जण अगोदरच म्हणालो ना नाही नाही, तुम्हाला आपण की दोघेही जण आपण हम्म, तटस्थपणे एक पत्रकार म्हणून जबाबदारीने बोलतोय, आपण चर्चा हो करतो. हो बरोबर. चर्चा जसं तुम्ही करतोय सांगितलं हो. की कुठली कमतरता आहे हे देखील तुम्ही फडणवीसांचं सांगितलेलं आहे. हम्म. पण आता जिथं सर्व पक्षीय बैठक व्हायला पाहिजे, जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाल्या, त्याच्यातही विरोध झाले बरेच, ते त्याच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या. हे लोकसभेत पाहिलं, विधानसभेत पाहिलं, हे अजून हे असं चाललेलंच आहे. तर त्याच्यामुळे ही जी पिढी आहे की ज्यांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, अनेकांचे लग्न जमत नाही त्याचे प्रश्न आहेत, ती पिढी व्यसनाच्या आहारी चाललेली आहे. अशा वेळेला ते एक सकस आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्वाच्या शोधात ती पिढी आहे. त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय की काय आहे सध्याचे नेते. नाही नाही फळे सर, कृपया मला नकारात्मक समजू नका, परंतु अ, जे प्रश्न ज्या प्रश्नांची आपण चर्चा करतोय ते प्रश्न आजच निर्माण झालेले आहेत का? ते पिढ्यानपिढ्या बरोबर आहे. होते. त्याचा फक्त चेहरा चेहरा वेगळा होता, बदलत राहतो तो. त्याचं स्वरूप वेगळं होतं. परंतु हे प्रश्न पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. त्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी ज्या त्या पद्धतीनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. जे यशस्वी झाले ते त्यांनी इतिहास घडवला. मग सहकार क्षेत्र असेल, काँग्रेसनं सहकार क्षेत्रात इतिहास घडवला. त्याच्यामध्ये नंतरच्या काळात अपप्रवृत्ती आणि त्यातले गैर कृत्य यांनी ते क्षेत्र बदनाम झालं असेल, परंतु महाराष्ट्राचा आणि ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा हा सहकार क्षेत्रानं ग्रामीण अर्थकारण असेल किंवा ग्रामीण भागातले कृषी उद्योग असतील, हे सहकार क्षेत्रामुळं महाराष्ट्रात विकसित झाले, हे कुणीही नाकारणार नाही. तो ज्या पद्धतीनं ग्रामीण अर्थकारणावर औषध शोधण्याचा प्रयत्न ज्या त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रात केला, त्याच पद्धतीनं आता ग्रामीण भागाचे आजचे प्रश्न हे कमालीचे वेगळे आहेत. की मजूर मिळत नाहीत, ते मिळत नाहीत का मिळत नाही तर अनेक जण आपले शेतकरी बंधू सांगतात की मजुरांना फुकट धान्य मिळतं, मजुरांना पूर्वीसारखं काम करण्याची हे राहिलेलं नाही वगैरे वगैरे कारण सांगतात. परंतु अशा हे मी एक उदाहरणादाखल आपल्याला सांगितलं. परंतु मुलांची लग्न न होणं, ग्रामीण भागातल्या मुलींनाही शहरातलीच मुलं आपल्याला पती म्हणून असली पाहिजेत असं मानसिकता तयार होणं, असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाचं उत्तर हे राज्यकर्त्यांबरोबरच समाजालाच शोधावं लागणार आहे. आणि ज्या त्या समाजातल्या कर्त्या लोकांनी त्यावर सोल्युशन काढावं लागेल, नाहीतर ही परिस्थिती बिघडत जाईल. मग सिया अग्रवाल सारखी प्रकरण ते उच्चभ्रू लोकात घडलं, त्याची चर्चा होते. हे आपल्या मध्यमवर्गीय आणि गरिबांमध्ये देखील अशी प्रकरण घडू शकतात. ही भीती समाजाला आणि जी नवी पिढी हाताळतायत त्यांना वाटली तर त्यात बदल करण्याचा आग्रह तुम्ही आम्ही धरू असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. मला हे म्हणायचं होतं की आता
प्रत्येक काळामध्ये प्रत्येक ते प्रश्न असतात, ते काही एका ह्या काळातच जन्माला आले आणि मग कुणीच अमक्यानीच सोडवायचं असं नाही. परंतु मग आता कुणीतरी पालकत्व राजकीय दृष्ट्या घेतलं पाहिजे. जसं आता घेतलंच भ्रष्टाचार पाहिजे ना, निर्मूलन करायचं घेतलंच तर पाहिजे. आणि ते नाही, ऐका ना, पालकत्व ऐका कुणाला ना. द्यायचं? हा, हा. बरं का, की भ्रष्टाचार निर्मूलन करणं किंवा हे तरुणांच्या सगळ्या हम्म. समस्या सोडवणं, कुठलाही समाजाने सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आणि मग एकत्र जर हम्म. समाजाने आलं पाहिजे, त्याच्यावर सामाजिक चिंतन झालं पाहिजे, सामाजिक एकसंघ कृती झाली पाहिजे. मग ती व्हावी यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे की नाही? 100%, मग 100%. जे सध्या जे सत्तेवर आहेत त्यांनाच प्रश्न विचारणार ना, जे ज्यांना आपण विचारलेच प्रस्थापित पाहिजेत. करू. आता पूर्वी काँग्रेस प्रस्थापित होती, आता भाजप प्रस्थापित झालेली आहे. नाही नाही, जे जे राज्यकर्ते असतील त्यांचा पक्ष कुठलाही असो, हा, पत्रकार म्हणून आणि समाज म्हणून आपण प्रश्न हे विचारलेच पाहिजेत. ते आपलं कर्तव्यच आहे. परंतु त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला अभिप्रेत आहेत अशीच मिळतील हे मात्र काळ ठरवेल, असं माझा अनुभव सांगतो. की एखाद्या विषयातलं सोल्युशन पत्रकार म्हणून माझं वेगळं असेल, तुमचं वेगळं असेल आणि नक्कीच. राज्यकर्त्यांचं वेगळं असेल. नाही, नक्कीच आहे. आणि आपण ही जी काही आता ह्या एम टॉक्स म्हणून ही जी काही चर्चा सुरू केलेली आहे, नाही तर काय की जी. यांनी याच्यावर डाव टाकला, तो त्याचा गेम करणार आहे, अमुक करणार आहे, याच्यामध्ये जो वेळ चाललेला आहे. आणि नाही, हे त्याच्यामुळे पहा, हे दुर्दैव आहे. हे हे दुर्दैव आहे. फोडाफोडी. हा. हा. बोला बोला. आयडिओलॉजिकल बेस नसणं कुठल्याही राजकीय भूमिकेला, याला कोण जबाबदार? या विषयावर अगदी तासन तास आपण चर्चा केली तरी ज्या त्या काळातले, ज्या त्या परिस्थितीनं जे नेते निर्माण केले, मग 70च्या दशकात शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी केलेली राजकीय व्यूहरचना असेल, किंवा छगनराव भुजबळ यांनी नाही, शिवसेनेतून असं सरळ म्हणा, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मुख्यमंत्री झाले असं म्हणा ठरलं. नाही, ते तसं मीडिया आणि समाज आणि राजकारणात तशी चर्चा झाली. परंतु फळे सर, स्वर्गीय वसंतदादा स्वतः कधीही असं म्हणालेलं नाही की शरद पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, किंवा अशा स्वरूपाचं स्टेटमेंट हे दादांनी स्वतः कधीही केलेलं नाही. बरं, आता उलट बोलू आपण. बरं का. 1988 89 मला वाटतं, शरद पवार ज्यावेळी आत्ताच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यावेळेसची यस काँग्रेस आणि काँग्रेस ज्यावेळेस राजीव गांधींच्या उपस्थितीत विलीन झाली, त्यानंतरच्या काळात शरद पवारांना मुख्यमंत्री करा असं म्हणणारे पहिले आणि आग्रही नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील होते. नाही, तेवढी राजकीय उदारता होती. आता त्याच्यामुळे ते कसं आहे, मागचं बरं होतं, आत्ताचं वाईट आहे. राजकारण जसं मी सुरुवातीला म्हटलं की राजकारण प्रभावी आहे, राजकारण नाही, असंच असतं. बरं वाईट हा अगदी व्यक्तिगत विषय आहे. जे मला वाईट वाटत असेल ते अनेकांना आजचा काळ म्हणजे चांगला आहे असंही वाटू शकतं ना. बरोबर आहे, बरोबर. चला हम्म. राजा भाऊ, आपल्याला ही चर्चा थांबवावी लागणार आहे कारण की आपली वेळ संपलेली आहे. ठीक. आणि ठीक. दर्शकांना विनंती की तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा. आम्ही असा प्रयत्न आता सुरू केलेला आहे की आता ते जे काही राजकारण जे काही आपल्याला आवडत नाही, आवडू शकत नाही, अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे आणि विकास आणि विचार जिथं हरवत चाललेला आहे, आणि त्याची जबाबदारी जशी राजकारण्यांची आहे तशी आपली सुद्धा काही आहे. आपण सुद्धा आता सक्रिय सहभाग प्रत्येक गोष्टीमध्ये घेतला पाहिजे. आणि त्यासाठीच AM 2032 ड्राईव्ह हा एक उपक्रम
स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतोय. आणि ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी ज्या पद्धतीने विवेचन, त्यांचे विचार मांडलेले आहेत, एक तटस्थ भूमिकेतून त्यांनी नेतृत्व काय आहे, प्रश्न काय आहेत, याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. अशा प्रकारे अनेकांच्या मुलाखती आपण या व्यासपीठावर घेणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट बॉक्समध्ये टाकाव्या. राजा भाऊ, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अनिल सर, धन्यवाद.